पनवेल शहर व शाखा प्रमुख मृण्मयी काने व शाखा प्रमुख संदेश बन्ने यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेल शहर शाखा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे येथे करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात अपोलो हॉस्पिटल मार्फत ECG, मधुमेह, बॉडी मसाज इंडेक्स, हाडांचे आजार, रक्तदाब तपासणी तसेच आयरिस आय हॉस्पिटल मार्फत मोफत नेत्र तपासणी व मोरिया डेंटल क्लिनिक सुकापूर यांच्या मार्फत दातांची तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी उपजिल्हा प्रमुख घरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, डॉक्टर आदेश बांदेकर, विभाग प्रमुख बिपिन झुरे, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शाखा प्रमुख गोविंद जोग, शाखा प्रमुख ओंकार धावडे, उपतालुका संघटिका तनुजा झुरे, प्रवीण सोनकर, विकास पोवळे, जयेश पाटील, प्रशांत भुजबळ यांच्यासह डॉक्टर्स, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब, काय सांगाल की आज यतीन देशमुख साहेबांनी नवीन पनवेल मध्ये जनतेसाठी एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सूचना पाठी या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेली आहे। काय सांगाल या संदर्भात? प्रथमतः जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या जो शहर प्रमुख यतीन देशमुख आणि सर्व शहर प्रमुख, महानगरातले उपजिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख सगळ्यांच्या वतीनं आम्ही आपल्या पनवेल तालुक्यामध्ये महानगर क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिर असो आणि हे फलकाचे उद्घाटन आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त असे कार्यक्रम आम्ही राबवत आलो। तर आताही ते आमचं शेवटपर्यंत हे कार्यक्रम राहतच राहणार। कोणी जरी सांगितलं की हा इथून गेला, तो तिकडनं गेला, जे उडणारे कावळे हे म्हणजे उडतच असतात, एका ठिकाणी थांबत नसतात, पण आमचे हे खरे माऊली आहेत, हे कधी जाणारे नाहीत। हे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर आणि बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आणि पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे हे कार्यक्रम आम्ही राबवले जातो। एक शिवसैनिक म्हणून यतीन देशमुख साहेब या नवीन पनवेलचे दमदार कार्यकर्ते आहेत, परंतु या ठिकाणी सर्व जे विरोधी कावळे आहेत ते या ठिकाणी उडून गेलेले आहेत। या संदर्भात काय सांगाल? बघा, जाणारे आहेत त्यांचं धरू शकत नाही, कारण त्याला 10 ठिकाणी जायची सवयच असते ना। आमचं यतीन देशमुख असो, माझे सर्व पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख असो, ते जे कोणी हललेले नाहीत आणि हलणारही नाही। आतासुद्धा काल काही लोक धावत आहेत, हे कोण ह्याला देतो पद, त्याला देतो, ह्याला तिकीट देतो, कोणीही आमदारकीचा तिकीट देऊ, खासदारकीचा देऊ, नाही तर कुठला त्यांना पद देऊ दे, पण जो खरा निष्ठावंत सैनिक आहे तो हलणार नाही। सर, एकीकडे सैनिक हा जागेवरच आहे, म्हणजे पाय जागेवरच आहे। सर, एकीकडे नवीन पनवेल किंवा पनवेल ओल्ड पनवेल असेल, भारतीय जनता पार्टीची वर्चस्व आहे। इथे यतीन देशमुख महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे, तुम्ही त्यांना उमेदवारी द्याल आणि कशा प्रकारे लढाल? हे बघा, तुम्ही सांगाल भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व आहे, मी मान्य करणार नाही। वर्चस्व हा जनतेचा महाविकास आघाडीला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये हे आताचं काल चाललं, कालचं बघितलं तुम्ही, दिल्लीचं उदाहरण घ्या, महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, हरियाणाचं उदाहरण, भरपूर ठिकाणी उदाहरणं घ्या। सत्तेचा आज माझं ताकद त्याने लावत आहेत, त्याच्यामुळे हे निवडून येतात। पैसा आहे आमच्याकडे, पैसा नाही पण निष्ठा आहे, आणि आमची निष्ठा ही कायमची आहे आणि आमचं लोकांच्या सेवा करण्यासाठी 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण। त्याच्यातनं लोकांनी आतापर्यंत आम्हाला हे पदाधिकारी आमचे खरे मावळे आहेत हे दिले, ते म्हणून तो घाबरणार नाही। येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन नगरसेवक म्हणून यतीन देशमुख निवडून येणार, हे तुम्हाला सांगतो। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।